साठी त्यामुळे आज या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये भेट होते आणि आता या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी माजी मंत्री शिवसेनेचे नेते रामदास कदम देखील जोडले गेलेत। रामदासजी, आपण पाहतोय अनेक घडामोडी राजकीय वर्तुळात घडताना दिसताय। एकीकडे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव झाला आणि आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची ही भेट। मला वाटतं राज ठाकरेंनी उशीर केला। याच्या आधी त्यांचं चाललं होतं ठाकरे बँड आम्ही दोघं एकत्र आलो तर महाराष्ट्र ताब्यामध्ये घेऊ, महानगरपालिका ताब्यामध्ये घेऊ, या सगळ्या वर्धना चालल्या होत्या। त्याचं उत्तर कालच्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये त्या दोघांना भावना मिळालं आणि चित्र स्पष्ट झालं की आता मराठी माणसांनी त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे। मुंबईतल्या सगळ्या मराठी माणसाला त्यांनी मुंबईच्या बाहेर फेकला, हे पाप उद्धव ठाकरेंचं आहे। आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी फक्त मुंबई महानगरपालिकेला राज ठाकरेंना वापरून घेण्यासाठी विकेचा कटोरा घेऊन राज ठाकरेंच्या मागे पडले होते, माझ्यासोबत या 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 म्हणून। मी सांगितलं होतं यातून काही निष्पन्न होणार नाही। उद्धव ठाकरे ज्यांना राज ठाकरेबाबत असता आपुलकी, प्रेम, दया, माया, जीवाला ओलावा किंवा कौटुंबिक नातं, कौटुंबिक प्रेम असं काही नाही। त्यांच्या डोळ्यासमोर फक्त मुंबई महानगरपालिका होती आणि टक्क्याचं राजकारण करून घ्यायचं होतं। मात्र कालच्या निवडणुकीमुळे यांचा भोपळा फुटलेला आहे आणि त्यासाठीच कदाचित राज ठाकरे आता मुख्यमंत्र्यांकडे भेटायला गेले असावेत आणि त्यांचा हेतू जर का सोबत येण्याबाबत असेल तर त्यांचं स्वागत चांगलं आहे। उशिरा का होईना पण त्यांनी घेतलेला निर्णय चांगला असेल असं मला वाटतंय। निश्चित। मात्र कदमजी, जर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे उद्धव ठाकरेंना जर राग आला तर नेमकं पुढे काय होऊ शकतं? आता काय करणार मला सांगा। उद्धव ठाकरे युतीमध्ये निवडून आले आणि शिवसेना प्रमुखांचे विचार, शिवसेना प्रमुखांची शिवसेना सोनिया गांधीच्या पायाची घाण नेऊन ठेवली। आता शिल्लक काय त्यांचं? आपण सगळ्या निवडणुकीमध्ये पाहिलं त्यांचं काय झालं ते। तर त्यांना राग आला आणि प्रेम आलं तर आता काय फरक पडणार आहे मोठा? काय निष्पन्न होणार नाही। त्यांचं कसं आहे बघा, सुंग जळलं तर अजून पिढी जात नाही आणि आता उद्धव ठाकरे हे सगळं संपलं नाही राजकारणातून गाडं। बाळासाहेबांचे विचाराचे सोडलेत, त्याच्यामुळे आता मराठी माणसांनी या कालच्या निवडणुकीमध्ये पाठ फिरवली त्याचे वास्तव आता डोळ्यासमोर आलेलं की आता। मात्र कदमजी, राज ठाकरे यांची जी सातत्यानं भूमिका बदलताना आपण पाहतोय त्यामुळे कुठेतरी राज्यातील नागरिकांची राज ठाकरे यांच्यावरची असलेली विश्वासार्हता कमी होते का? नाही, राज ठाकरेंनी तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे। राज ठाकरेंनी यापुढं युतीसोबत महायुतीसोबत झालं पाहिजे, विकासाच्याकडे आलं पाहिजे, विकासासाठीच लोकांच्यासाठीच त्यांनी काम केलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका मी पहिल्यापासून मानतोय। गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने मी हेच बोलतोय बघा। आणि स्वतः कशामुळे हे दोघे भाऊ एकत्र आले मला माहिती नाही। एवढं काय झालं, काय घडलं? मग लंडनला कुठे भेट झाली का गपचूप? तिथं काय शिजलं होतं का? अनेक चर्चा आहेत त्या पाठीमागच्या। पण हा निर्णय राज ठाकरेंनी 100% चुकीचा घेतला होता। आता ते योग्य त्या वळणावर, योग्य त्या ह्याच्यावरती आलेत असं मला वाटतंय मला। निश्चित। कदमजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट आहे, त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका सकारात्मक असल्याचं यावेळी रामदास कदम यांनी म्हटलंय।